या ठिकाणी इकडं सोयाबीन पेरलं, पावसाची वाट पाहण्यासाठी पेरणी थांबली आणि आज पाऊस पडल्यामुळं काल आज पुन्हा पेरणी लावली. हे आमचा बाळू भाऊ या पेरणी यंत्रावर पेरणी करायला लागलेला आहे. हे सोयाबीनचं बियाणं टाकायला लागलेलं आहे. याला वीज प्रक्रिया केलेली आहे सोयाबीनला. अशा पद्धतीचं बियाणं भरून झालं. ही सेटिंग त्यानं बरोबर केली. हे रान हळद असल्यामुळे याला खत काय पेरीनं झालं तर आम्ही हे बघा, हे अशा पद्धतीचं बियाणं पडायला लागलेलं आहे. काल महाराष्ट्राचे मोठे नेते म्हणले की तुझ्या बापाला 6,000 दिले, तुझ्या बहिणीला पैसे दिले. आता या सोयाबीनमधून तेल काढून आपण संबंधित मंत्र्याला घरी खाण्यासाठी द्यायचं आहे. हे म्हणाले, आमचा बाळू म्हणते आमच्यावर कर्ज आहे म्हणते. बघा, निसर्गाच्या लहरीपुरामुळे हे सोयाबीन अगोदर पेरलं निघालं, भीतीपोटी पुन्हा पेरलं नाही तर पुन्हा आज सोयाबीन पेरायला एक कोळपा आलं, सोयाबीन एक राहिले. एवढी जीवनाची कसरत आहे शेतीमध्ये. आणि आम्हालाच तिथं कारभार करण्यासाठी तुम्हाला बसलं, तुम्ही आमच्या मायबापाला हिनिता, बहिणी काढायले, आई काढायले. बनरावजी, हा संदेश तुम्ही ऐका. तुम्ही शिकली सवरलेली माणसं अशा पद्धतीनं आम्हाच्या मायबापाला हिनिता. छत्रपती शिवाजी महाराजाच्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्याबद्दल असं बोलताना काय वाटलं असेल तुम्हाला? शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र. बाबासाहेबांनं सगळ्याला समानतेसाठी घटना लिहिली आणि तुम्हीच आमचे मालक होऊन बसलात. हे जनतेचं राज्य आहे. तुम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या पोरांना काय बोलायला पाहिजेत? हे बघा कशा पद्धतीनं ते तुम्हाला तेल खाण्यासाठी सोयाबीनची पेरणी करायला लागलेलं आहे. अशा पद्धतीनं या सीताफळामध्ये राहिलेल्या आंतरपीक पुन्हा या ठिकाणी आम्ही सोयाबीन घ्यायला लागलेली आहेत. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.